मुख्य वाटेनं जाण्याचा प्रयत्न करूया. पुढे एक दरवाजा आहे, तो दरवाजा गडातून मुख्य प्रवेशाचा आणि मुख्य एक्झिटचा रस्ता तत्कालीन काळामध्ये होता. ज्यावेळेस 40 दिवस महाराजांनंतर रायगड जळत होता, त्यावेळेस याच दरवाजामधनं गडावर असलेले सगळेजण बाहेर आले आणि त्यानंतर आपापल्या सुरक्षित ठिकाणी गेले. त्यानंतर काही इतिहास झाला. रायगड का महत्त्वाचा आहे, राजधानी म्हणून महाराजांनी रायगड का निवडला, राजगड सोडून महाराज कशा पद्धतीने रायगडावर आले, हे सगळं आपल्याला जगदीश्वराच्या मंदिरामध्ये गेल्यानंतर ऐकायचं आहे. वरती जाऊयात, गाईड सोबत असेल, गाईडकडून माहिती घेऊयात आणि त्यानंतर सगळा रायगड एकाच ठिकाणी जगदीश्वराच्या मंदिरामध्ये येऊन एक्सप्लोअर करूया. चालेल? जय शिवराय. ही आम्हाला कंपनी देते. सॉरी, ही रोशनीची बहीण आहे. काय तिचं नाव? जी आली नाही. हे पळून गेली रे. हाऊ आर यू फीलिंग टुडे ब्रो? बेस्ट. स्वर्गात एकदम लँड झाल्यासारखं. दाखव असं बघ. तुझे ब्लॉग बघितलेस ना तू अजून? मग ते क्लिअर नसतात. ही 144 वर बघते. थांब मी अशी खालून घेते मग तू वर बघा. नको तुझा मोबाईल दे, मोबाईल मध्ये सांग. कर ना, दिले ना. कुठे गेली? हॅलो गाईस, ती सानिका. सानिका, हा रोहित, हा सौरभ, रुचिताई, रुचिताई, इमी 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 इमी. स्पीचलेस. वहिनी हा स्वर्ग बघून स्पीचलेस झाल्यात. दादा तू? मी जमलो. जिरली ए ह्याची जिरली. झोप येते मला. रायगडला जायचा रायगडला. जिरली जिरली जिरली. जिरली ना, मला झोप यायला लागली आता. आम्ही चावीन बिन कॅमेरा. आमची कंपनी कशी वाटते तुला? छान वाटतंय. बेकार वाटते. सॉरी. झालं काय करू मी? मर जाऊ. मर जा. काय करू? मर जाऊ. मर जा. मर जाऊ. तू मर जा. अरे पण पाणी नाही, मजा नाही. पाणी म्हणतो बोलते उडी मार. पाणी त्याला नाही. थोडी मार जा. पाणी असं बोललो असतो नको उडी नको मार. जर मी नीट घरी पोचली नाही तर जबाबदार हाय ही आहे. परत इथं बघितलं. या पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमतः मी तुमच्या ग्रुपचा सहर्ष स्वागत करतो. माझी ओळख, माझं नाव महेश मोतीराम आवकिरकर. या रायगड किल्ल्यावर गेली मी 12 ते 13 वर्ष झाली गाईड काम करतो. येणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला मी काहीतरी सूचना देत आलो. पाहित्या भाषेत दादाने तुम्हाला सूचना दिल्या असतील, पण माझं देण्याचं काम आहे. रायगड किल्ला म्हटलं तर पिकनिक पॉइंट नाहीये. देवघरापेक्षा पवित्र ठिकाण रायगडास मानलं जातं. महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणजेच रायगड. या रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखलं जात होतं. अनेक राजवटी आल्या, अनेक नावं पडली. आज आपण याला महाराष्ट्रातली दुसरी पंढरी म्हणून रायगड म्हणून ओळखतो. रायगड म्हटलं तर देवघरापेक्षा पवित्र ठिकाण आहे की नाही? देवघराची पूजा करतो तसं मला वाटतं की रायगडाची सुद्धा पूजा केली पाहिजे आपण. आणि मला वाटतं की रायगडाची देवपूजा नका करू, राहू द्या रायगडाची देवपूजा. रायगडाची देवपूजा करू नका. रायगड किल्ला किती स्वच्छ राहील याची जबाबदारी घेतली तर रायगड बघणं साकार झालं, रायगडाची देवपूजा झाली. पहा बघा, रायगडावरती आलात. रायगड जो काही फोटोमध्ये आपण क्लिक करणार त्यापेक्षा रायगड नजरेत, रायगड श्वासात साठवून ठेवा. त्यावेळेस रायगड म्हणजे काय तो कळेल. पूर्वीचे शिवचरित्र आपल्या नजरेसमोर उभं करण्याचा प्रयत्न करा. या रायगडाला पूर्वी 14 नावाने ओळखलं जात होतं. रायरी, जंबुदी, इस्लामगड, तणस, पूर्वेकडचा जिब्राल्टर, रासी उटा. अनेक राजवटी आल्या, अनेक नावं पडली. आपल्या राजाने या रायगडाला पहिल्यांदा पाहिलं राजगड. राजगड म्हटलं तर पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यात 365 गड किल्ल्यांची पहिली राजधानी राजगड. या राजगडावरून राजाने या रायरीला पाहिलं. राजांसोबत होते पंत मोरपंत पिंगळे. या पंतांना राजे म्हणतात की पंत ही रायरी कोणाकडे आहे? का मोकाट का रिकामी आहे? पंत म्हणतात राजे रायरी आपल्याकडे. अहो आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? प्रतापगड पाहिलं का सर्वांनी? या प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खुर आहे. हे जावळीचं खुर एवढं घनदाट आहे की अस्वलीच्या केसात आपल्या डोक्यात ऊस सोडलेली सापडेल, परंतु जावळीच्या खुऱ्यात एक मोकाट बलाटे देहाचा हत्ती सोडलेला सापडणार नाही. एवढं दाट जंगल आहे. या जंगलामध्ये चंद्राव मोरे राहायचे. हे मोरे फार गर्विष्ठ आणि उर्मट होते, कारण त्यावेळेचा बादशाह माणूस आदिलशहा. जर का मी आज आदिलशहाची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोणा? गैरसमज झाला मोऱ्यांचा. आपल्या राजाने चंद्राव मोऱ्यांना
जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा पाठवला की मोरे आपण दोघे मराठी आहोत, मराठी मिळून एक स्वराज्य घरदार निर्माण करू. परंतु मोरे स्वार्थी, मोरे उर्मट, मोरे घमंडी, कारण ते आदिलशहाची चाकरी करत होते. त्यावेळेचा बादशाह माणूस आदिलशाह. जर का मी आज आदिलशहाची चाकरी करतोय म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोणा गैरसमज झाला मोऱ्यांचा. पण राजे आपले प्रेमळ स्वभावाचे होते. आपल्या राजाने मोऱ्यांना जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलिदा पाठवला की मोरे आपण दोघे मराठी आहोत, मराठी मिळून एक स्वराज्य घरदार निर्माण करू. परंतु मोरे स्वार्थी, मोरे उर्मट, मोरे घमंडी, मोऱ्याने राजांना युद्धाचं चॅलेंज केलं. तुम्ही कसले राजे, केव्हा झालात राजे? या जावळी प्रांताचे खरे तर राजे आम्हीच आहोत. याला जावळी तर जाळ गवळी. उद्या यायचं असेल तुम्ही आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. आपल्या राजाने 145 निवडक सरदार निवडले, जावळीच्या खोऱ्यात पाठवले. चंद्रराव मोऱ्यांचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे सूर्याजी काकडे यांच्या हस्ते मारला गेला. मोऱ्यांना वाटलं की आता आपला वध होणार. 15 मे 1656 मोऱ्याने जावळी सोडली आणि या रायरीच्या पायथ्याशी आले. आणि या रायरीचं नामकरण आपल्या राजाने रायगड मध्ये केलं. आणि ज्यावेळेस राजाने या रायगडाला पाहिलं त्यावेळेस राजांच्या तोंडून एक गोड उद्गार पडला. तो उद्गार असा होता की पंत राजा खासा जाऊनी पाहता गड हा बहुत चकोट, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगाव उंच, प्रचंड काळी कड्यावर गवत सुद्धा उगवत नाही. धोंडा तासी वे काय दौलत बादच्या धशगुनी उंच, ऐसे देखून राजे संतुष्ट झाले आणि बोलिले तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजांनी याला 365 गड किल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडली आणि रायगड म्हणून नामकरण केलं. 15 मे 1656 ते 1670 पर्यंत रायगडाचं बांधकाम चालू होतं. 14 वर्ष लागले रायगड बांधाय. 14 वर्षात बांधलं काय? 350 इमारती, 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या. रायगडावर त्याला 2375 पायऱ्या चढलात. 100% डोक्याचा घाम पायाच्या नाकापर्यंत पोहोचला असेल. खऱ्या अर्थाने रायगड त्यालाच कळतो जो पायथ्यापासून महात्यापर्यंत रायगडाची वारी करतो. रायगडावरती आलात 2375 पायऱ्या चढलात, मध्यंतर महादरवाजा लागला का? कळतो का पहिल्या नजरेत दरवाजा आहे म्हणून? नाही कळत. त्याला इतिहासामध्ये नागमोडी सारखा आकार म्हणतात किंवा आपण त्याला गोमुखी आकार सुद्धा इतिहासामध्ये म्हटलं जातं. कारण जणू काही सर्प चालतो असा आकार दिला. त्या बुरुजांची नावं जय आणि विजय आहेत. पण रायगड त्या महादरवाजाचा आकार पहिल्या नजरेत कळत सुद्धा नाही. माणूस जर आला पहिल्यांदाच जर आला शत्रू आला तर तो कन्फ्युज होणार, तडबंदी आहे म्हणून. मग का असा आकार दिला? कारण बाजूला सह्याद्रीने रायगडाला घेरलाय. एखाद्या सह्याद्रीवरून एखाद्या शत्रूने जर का तोफेचा मारा केला तर भिंतीवरती आदळेल, दरवाजाला काय होणार नाही. दरवाजा तोडायला पूर्वी 30-35 फुटाच्या ओंडक्याचा वापर करायची. मधला अंतर 15 फुटाचा आहे, काही संबंध येणार नाही. आजही दरवाजा बेलाग बुलंद स्वच्छ आणि सुंदर पद्धतीने पाहायला मिळतो. किल्ल्याचा मेन गेट महादरवाजा आहे. समोर जे तळाव हत्ती तळ, हत्तींना आंघोळ करण्यासाठी जागा, पाणी पिण्याची जागा. तज्ञांची मतं अशी आहेत की हत्ती तळाव असू शकतं. काही तज्ञांची मतं अशी आहेत की हत्तीसारखे बलाढ्य तलाव असल्यामुळे याचं नाव दिलं असू शकतं हत्ती तळाव म्हणून. पहा बघा असे तर्क वितर्क आहेत. ते हत्ती तळाव आहे. आता आपण पुढे गंगासागर तळ, विजयस्तंभ, मनोरे बघायला जाणार आहोत. फोटोशूट येताना तुमचा परतीचा प्रवास तोच असणार आहे. फक्त आता प्रत्येक पॉइंट वरती जाऊन आपण माहिती घेत जाऊया. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. गंगासागर तळाव म्हणतात. गंगासागर तळाव म्हटलं तर छत्रपती शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाला काशीवरून गागा भट्टाने 7 नद्याचं 7 समुद्राचं पाणी आणलं. राजांना अभिषेक घातला, पाणी उरलं ते सोडले याच्यामध्ये. पाणी सोडताना गागा भट्टाने याच्यावर कविता रचली. ती कविता अशी होती की गंगा, यमुना आणि नर्मदा यांच्या आल्या साऱ्या बहिणी, आणले 7 नद्याचे 7 समुद्राचे पाणी, जलिले झाले तीर्थांची घर, नाव तयाची गंगासागर. 35 फूट खोल, वर्षाच्या 12 महिने पाणी याच्यामध्ये असतं. समोर या उंच इमारती आहेत, त्याला विजयस्तंभ मनोरे म्हणतात. त्यावेळेस इलेक्ट्रिक सौर ऊर्जा प्रकार नव्हता. जर का आपल्या राजाने एखादा गड किंवा किल्ला जिंकला तर जनतेला कसं कळवणार? तर एका ज्यावरती भगवा ध्वज फडकवला जात होता, एका ज्यावरती राजांच्या राण्या हवा खाण्यासाठी यायच्या. मखमली पडद्याने, मशरीच्या उजेडाने, गोंड्याच्या फुलाने, 365 दिव्याने सजवून समोरची बाजू किती सुंदर दिसत असेल याची कल्पना करायची. पहा बघा, याला म्हटले विजयस्तंभ मनोरे. आता आपण प्रॉपर बाल्य किल्ल्यात जातोय. बाल्य किल्ला म्हणजे काय? किल्ल्यात जो किल्ला असतो महत्वाचा एरिया, आताच्या शब्दातला VIP भाग बघण्याकरता आतमध्ये जातोय. बोला पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. ज्या दरवाजाने आतमध्ये आलात या दरवाजाचं नाव आहे पालखी दरवाजा. विरुद्ध दिशेला मेना दरवाजा आहे. पालखी आणि मेना याच्यामध्ये फरक काय तर मेना म्हटलं तर स्त्रियांसाठी, मेना ही बंदिस्त असते. पालखीचाच प्रकार, परंतु मेना बंदिस्त, पालखी ओपन. पालखी म्हणजे छत्रपती शिवाजीराजे, संभाजीराजे, राजाराम महाराज अथवा कुठल्याही वीर पुरुषाची पालखी आली तर याच दरवाजाने आतमध्ये यायची. मेना म्हणजे छत्रपती शिवाजीराजांच्या राण्या, राजघराण्यातील स्त्रिया मेनेत बसून सनसेटचं सूर्यास्त पाहण्यासाठी किल्ल्याच्या बॅक साईडला जायच्या. या दोन दरवाजांना लागूनच एक लाईनीमध्ये भिंत आहे. भिंतीला 6 दालनं, 6 दरवाजे आहेत. राजानं राण्या किती होत्या? राजानं राणे होते 8. 400 वर्षापूर्वी राजाने 8 राण्या केल्या. आज एक राणी सांभाळायला मुश्किल होती. राजाने 8 राण्या काय केलं तर त्यामागचं पॉलिटिकल राजकारण आहे. राजाने हौशीसाठी वगैरे केल्या नव्हत्या, तर त्यात मागचं कारण होतं. मोठमोठ्या घराण्यातील मोठमोठ्या सरदारांच्या 8 राण्या केल्या. जर का त्या गावातील लोक स्वराज्यात सामील झाली नाहीत तरी फितुरी कोणी होणार नाही, सोयीर संबंध टिकून राहतील आताच्या शब्दात. त्यामुळे राजाने मोठमोठ्या घराण्यातील मोहिते, विचारे, गायकवाड, शिर्के, निंबाळकर अशा मोठमोठ्या घराण्यातील 8 राण्या केल्या आणि मग ह्या 8 राण्या करून हिंदवी स्वराज्य टिकवून ठेवलं. पहा बघा, 8 राण्यांची नावं: सईबाई, सोयराबाई, काशीबाई, सगुणाबाई, सकवारबाई, गुणवंताबाई, पुतळाबाई आणि लक्ष्मीबाई. रायगडावर 6 राण्या राहायच्या, मग 2 राण्या राहायच्या कुठे? मराठ्यांचं दुर्दैव एवढंच की पट राणी सईबाईने रायगड पाहिला नाही. संभाजीराजे 2 वर्षाचे असताना 1659 रोजी सईबाईंचं राजगडावरती निधन झालं आणि पुतळा राणीसाहेब पाचाडगाव जिजाऊंच्या सेवेसाठी राहायच्या. कारण उतरत्या वयात आऊसाहेबांना रायगड किल्ल्यावरचं क्लायमेट सहन नव्हतं, त्यामुळे पाचाडगावी राहायच्या. बाकीच्या उरलेल्या 6 राण्या इथे राहायच्या. एका राणीसाठी 1 मल, असे 6 आहेत. 1 पहा किंवा 6 सगळे सारखेच आहेत. पहा बघा, पुढे धान्य कोठार, मंत्र्यांची घरं आपण बघून घेऊ. भावानो खरं सांगतोय मजा आली रायगडवरती. सुख सुख आहे, तुम्ही पण या. बघा फॉग. बघा, 2 जाळेवाले खड्डे एक दगडामध्ये, याला इतिहासामध्ये धान्यांचं कोठार म्हणतात. कोकणात याला पेव, कणगी किंवा अंबरखाना याची ओळख. रायगड किल्ला एक राजधानीचा किल्ला आहे. गडाला शत्रुवेढा किती मारेल? जास्तीत जास्त 6 महिने, 4 महिने. कारण इकडे पाऊस प्रचंड, कोकण पट्टा, 6 महिने वेढा मारेल. मग आणीबाणीची वेळ आली तर गडावरच्या लोकांना एमर्जन्सी धान्य पुरेल याचा स्टोरेज इथे केला होता. राजांनंतर रायगडावर 1733 तज्ञांची मतं अशी आहेत की पेशवाई सत्ता आली. पेशवाई सत्तेने याचा वापर कैदी कोठार केला. चोरी, लबाडी, गुन्हा, गद्दारी, फितुरी करेल. 7 दिवस कोंडायचं. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला गोंत्यात भरायचं, गोंत्याला गाठ बांधायची, टकमक टोकावरून फेकायचं. शिवाजी राजांनी कोणाला ढकललं नाही. धर्मवीर छत्रपती संभाजी राजांनी कोणाला सोडलं नाही. जगावं तर शिवाजी राजांसारखं आणि मरावं तर संभाजी राजांसारखं. मग शिवाजी राजांचं कैदी कोठार कुठे आहे तर साताऱ्यामध्ये वासोटा किल्ला म्हणून आहे तिथे, आणि कोकणामध्ये लिंगाणा किल्ला तिथे, आणि स्वराज्याचं सगळ्यात मोठं धान्य कोठार कोल्हापुरात पन्हाळागड. गंगा, यमुना, सरस्वती 3 खड्डे आहेत. 52 फुटाचे धान्य कोठार. एका टायमाला 5 लाख लोकांना धान्य पुरेल एवढी त्याची कॅपॅसिटी आहे. हे एमर्जन्सी धान्य कोठार. आता धुक्यामुळे खाली पडलेली घरं दिसणार नाहीत. 8 वाड्या आहेत खाली, या भिंतीच्या खाली. याला म्हणतात अष्टप्रधान मंत्रिमंडळ. आताच्या शब्दातलं पार्लमेंट. राजांचे 8 मंत्री होते: अण्णाजी पंत, हंबीराव मोहिते, मोरपंत पिंगळे, अण्णाजी दत्तू, रामचंद्र त्रिंबक, रामचंद्र नीलकंठ, निराजीरावजी आणि बालाजी आवजी. असे राजांचे 8 मंत्री यांचे घर आहेत. त्याला अष्टप्रधान मंत्रिमंडळ म्हणतात. हे मंत्र्यांची घरे हे धान्य कोठार आहे. आणि प्रत्येक राणी महलासमोर जो आपण बसलेला चौतरा याला दाशींची घरं म्हणतात. सर्वन्स क्वार्टर्स. स्वराज्याला फितुरी जमणारी नव्हती, स्वराज्याला फितुरी चालणारी नव्हती. जर का दासीने म्हणजे नोकर चाकराने तिच्या घरातून कामासाठी अपडाऊन केलं तर ती रस्त्यात फितूर सुद्धा होऊ शकते. या दृष्टीने दासीला इथे परमानंट घर दिले. ही नोकर चाकरांची घर आहे. धान्य कोठार बघा, 22 फूट, 20 फूट, 15 फुटाची खोली आहे. बघताना वरच्या किशावर हात ठेवा. मोबाईल चिल्लर पडलं काढता येणार नाही. बघून घ्या, मग राजवाडा बघायला पुढे जाऊ. ज्या ठिकाणावरती आता आपण उभे आहात सगळ्यात अति महत्वाचं आणि एका पवित्र ठिकाणावरती उभे आहात. देवघरापेक्षा पवित्र ठिकाण म्हटलं तरी चालेल. हा छत्रपती शिवाजी राजांचा प्रशस्त राहता राजवाडा आहे. शिवाजी राजाने इथे 10 वर्ष वास्तव्य केलं. 25 वर्ष शिवनेरी, 15 वर्ष राजगड. राजांना आपलं आयुष्य लाभलं किती? 50 वर्ष. तुमच्या आमची 50 वर्ष पाहिली तर 20 वर्ष बाळपणात जातात. उरलेल्या 30 वर्षात 1 BHK फ्लॅट घेता येत नाही. वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ल्यावर तोरण बांधलं. उरलेल्या 34 वर्षात 365 गड किल्ले जिंकले. 18 पगड जाती एकत्र आणून हिंदवी स्वराज्य उभं केलं. महाराष्ट्रात एकमेव राजे झाले छत्रपती शिवाजी राजे. त्यांनी स्वतःची गादी नव्हे तर पुऱ्या हिंदवी स्वराज्याची गादी निर्माण केली.
अनेक राजाने बापगादीवरती बसून राज केलं. महाराष्ट्रात एकमेव राजे छत्रपती शिवाजीराजे यांनी स्वतःची गादी निर्माण करून हे स्वतःचं हिंदवी स्वराज्य उभं केलं. हा राजांचा राहता राजवाडा 2 मजली होता. मखमली पडद्याने, मशिलीच्या उजेडाने, गोंड्याच्या फुलांनी सजवलेला राजांचा राजवाडा काय वैभव असेल याची कल्पना करायची. हा राजांचा राहता राजवाडा राजांचं बेडरूम आहे. आपल्या राजाने जन्म घेतला शिवनेरी किल्ल्यावर. 19 फेब्रुवारी 1630 ला प्रत्येकाला माहिती आणि माहिती असायला पाहिजे. पण स्वराज्य पोरकं केलं, स्वराज्यावर काळ पडला, स्वराज्यावर अंधाराला हेच ते ठिकाण. या चौथऱ्यावर आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला. 3 एप्रिल 1680 ला हनुमंत जयंती वार शनिवार दुपारी 12 वाजता जगदंब जगदंब म्हणून आपल्या राजाने अखेरचा श्वास सोडला. आणि हीच खबर मुस्तालिब खान औरंग्याचा सरदार औरंग्यापर्यंत घेऊन पोचतो की हुजूर हुजूर आपके लिए तो बड़ी खुशखबर है. रायगड किल्ले के ऊपर शिवाजी का इंतकाल हुआ. त्या औरंग्याला किती आनंद झाला असेल. त्या औरंग्याला सुद्धा त्या टायमाला आनंद झाला नाही. तो सुद्धा सिंहासनावर उठून गुडघ्यावर बसून डोक्यातली कॅप काढून म्हटला की ए खुदा तर जन्नत के दरवाजे खुले रखना. माँ बहनों की इज्जत करने वाला शेर शिवाजी तेरे पास आला. म्हणजे परमेश्वरा तुझ्या मंदिराचे दरवाजे उघडे ठेव. ज्याच्या दरबारात कधी बाई नसली नाही, ज्याने बाईतल्या आई ओळखायला शिकवली, तो नेक शिवाजी तुझ्यापाशी येतोय. म्हणजे काय राजा असतील आपली याची कल्पना करायची. राजांचं निधन झालं, मरण प्रत्येकाला आहे. पण असं मरण येऊ नये की स्वतःची लेकरं राजांच्या दही चित्तेला अग्नी द्यायला नसावी. कारण संभाजीराजे कोल्हापुरात पन्हाळ्यावरती नजर कैदीत होते. राजाराम महाराज लहान होते. संभाजीराजांना 2 महिन्यानंतर कळालं की आपले वडील आपल्यापासून लांब गेलेत. कल्पना करा काय दुःखाची चादर कोसळली असेल. 2 महिन्यानंतर संभाजीराजे रायगडावर आले. अहो विचारावं असं वाटलं नसेल का या रायगडाला. अरे सांगणार रायगडा कसा होता माझा राजा. अरे सांगणार रायगडा काय बोलत असेल माझा राजा. रायगडावरती 2 महिन्यानंतर परतल्यानंतर ही संभाजीराजाने रायगडावर 9 वर्ष वास्तव्य केलं. 9 वर्षामध्ये किती आयुष्य लाभलं होते वाघाला. 32 वर्ष. 32 वर्षात 162 लढाया जिंकल्या, त्या पण न हरता. आणि 80,000 कुत्र्याने एका वाघाला पकडलं. त्यातली काही कुत्री आपलीच होती. 40 दिवस कैद केलं. नाही त्या प्रकारे छळ केले सांगण्याची गरज नाही. पण अखेरचा श्वास त्या वाघाने मातीत सोडला. तेव्हा औरंग्या स्वतःला कंटाळून काय म्हटला की ए मेरी बड़ी बेगम साहिबा, इसका फिर शिवा ने एक संबा को जन्म दिया, वैसे मेरे घर में 3 बेटों में एक पैदा होता तो मैं पूरे हिंदुस्तान पे राज करता. मेरे 3 बेटे निकम्मे कामचोर गद्दार निकले. म्हणून सांगितलं जातं अरे घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला. अरे घासल्या विना धार नाही तलवारीच्या पातेला. मर्द मराठ्याशिवाय अर्थ नाही या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला. या महाराष्ट्राच्या काळ्या मातीला हा राजांचा प्रशस्त राहता राजवाडा. इकडे पाण्याच्या टाक्या, पुढे राजांचं बाथटब. आता आपण स्विमिंग पूल बोलू शकतो, स्नानगृह आंघोळीचं ठिकाण. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय. आपण राणीमहल पाहिला का. पाहिलं की राणी महलात 2 चौतरे आहेत. केवढा मोठा महल आहे. आपलं घर किती गुंठ्यात असतो. 2 गुंठे लई झालं. 2 गुंठे ते 3 गुंठे नाही. 5.5 गुंठ्याचा एक महल आहे. महलात 2 चौतरे आहेत. मनात शंका येते की बेडरूम आणि किचन असेल. 6 राण्यांची 6 किचन बनवणं योग्य होतं का. नव्हतं. कारण राणी VIP होती. राणीला कोणीतरी भेटायला येणार. राणी तिच्या बेडरूम मध्ये मीटिंग घेईल का, किचन मध्ये मीटिंग घेईल का. नाही घेणार. प्रत्येकाला राग येणार. त्या मागचं दडालेलं कारण होतं. प्रत्येक राणी मला मीटिंग हॉल बेडरूम दिलं आणि 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं. किचन कुठल्या प्रकारे हवं असतं आपल्याला एल टाईप. हे 400 वर्षापूर्वीच एल आकाराचं किचन आहे. लपलेलं कारण काय होतं तर त्यावेळेस पॉयझन प्रकार विषबाधा जास्त व्हायची. हे होऊ नयेत म्हणून 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं आणि बाहेरच्या पेक्षा घरातूनच जास्त लोक होतं. त्यामुळे 6 राण्यांचं आणि महाराजांचं किचन एकत्र केलं. हे स्वयंपाकघर जेवण बनवण्याची जागा आहे. ही राजांची AC रूम आपण म्हणतो ना सज्जा गॅलरी. एकावरती एक 5 मजली होती.
राजे 5व्या मजल्यावर उभे राहिले की 8 किल्ले दिसायचे. राजगड, तोरणा, लिंगाणा, प्रतापगड, महाबळेश्वर, सोनगड, चांभारगड, मकरंदगड आणि मानगड. आजही रायगडावरून 8 किल्ले दिसतात, फक्त क्लायमेट क्लिअर पाहिजे. ही सज्ज गॅलरी आहे, थोडी आपण खलबत्तानं बघूया. हे आपण पाहिलं विजयस्तंभ मनोरे. याच्या पुढे तुम्हाला तो इलेक्ट्रिकचा पोल दिसतोय का? त्याच्या पलीकडे हिरकणीचा बुरुज आहे. आईची स्टोरी कथा प्रत्येकाने ऐकली का? पाहिले का प्रत्येकाने? ऐकायची का प्रात्यक्षिक? ऐकायची म्हटलं तर 2 मिनिटांमध्ये समोर शिवचरित्र उभं करून आपल्या आईला ज्याने उभं केलं त्याला कळेलच. त्यावेळेस दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा वार होता, शनिवार. आई रायगड किल्ल्यावरती रोज दूध घेऊन यायची. एके दिवशी दूध घालिता हिराक्षणभर विसावली, ध्यानी नाही आलं तिच्या कधी सांज टळून गेली. सूर्यदेव मावळता बंद झाले गडाचे दरवाजे, हिरा मनात म्हणाली घरी तान बाळ माझे. त्यावेळेस दिवस होता कोजागिरी पौर्णिमेचा वार होता, शनिवार. आई रायगड किल्ल्यावरती दूध विकायला यायची. दुधाचा धंदा होता, डेली प्रमाणे दूध आणलं, दूध विकलं. पण अनेक वर्षानंतर वर्षातून एकतरी दिवस येतो, तो म्हणजे कोजागिरी पौर्णिमेचा. त्या कोजागिरी पौर्णिमेच्या टायमाला आईने दूध जास्त आणलं, दूध विकायला आणलं, दूध विकलं, दूध संपलं. आणि आई परतीच्या प्रवासाला निघताकाच त्या होळीच्या माळावर दानपट्टी मर्दानी खेळ चालू. आणि आईला दानपट्टी मर्दानी खेळाची मोठी आवड. या दानपट्टी मर्दानी खेळात आई मग्न झाली. मग्न झाल्यानंतर एका माणसाने त्या आईला आलवलं की अगं आई, तुझं 2 महिन्याचं लेकरू खाली आहे, ते रडत असेल, उपाशी दाना असेल. तेवढाच शब्द आई खाली ऐकते आणि धावत महादरवाजावरती जाते. दरवाजावरती पहारेकरी सांगोजी काटकर या काटकरांना विनंती करते की काटकर मला खाली उतरू द्या, माझं 2 महिन्याचं लेकरू खाली आहे. काटकर म्हणतात नाही अदन्या शिवरायांची आम्हाला. आईला गडावर आणलं, आईला राहण्याची व्यवस्था केली, आईला अन्न दिलं, आईला पाणी दिलं. लागेल का आईला गोड अन्न? जाईल का कशाच्या खाली पाणी? नाही जाणार. जसं अंधार पडू लागला बाळ दिसू लागलं, वेळ सुरू लागली, बाळाच्या पोटाचे खळगे दिसू लागले. अंधार पडू लागला, बाळ दिसलं. आई वेडीपिश झाली. 1200 एकराचा रायगड फिरली. पश्चिमी साईडला कडाच्या कड्यावरून आई खाली उतरली. सकाळ झाली. आई आता येईल, आई मग येईल, आई नंतर येईल. दरवाजावरचे पहारेकरी सांगोजी काटकर वाट पाहू लागले. आई काय खाली गेली नाही. काटकर घाबरू लागले. काटकरांच्या हजारो मनात शंका येऊ लागल्या, कारण जाणाऱ्याला एक वाट, शोधणाऱ्याला अनेक वाट आहेत. जर आई कुठे गेली असेल, कुठून काय पडले असेल, आई सोबत काय वेडवाकड झाला असेल, राजे चौरंग केल्याशिवाय सोडणार नाही. राजांपर्यंत घाबरत घाबरत बातमी पोहोचवली, अहो राज, जाईला ज्या मातेला उशीर झाला होता म्हणून तिला आपण गडावरती आणली, राहण्याची अन्नाची व्यवस्था केली, परंतु ती खाली गेली नाही. धर्मशाळेत पाहिलं तर अन्नाला शिवलं नाही, पाण्याचं घोट सुद्धा पिलेलं नाही. अहो शोधा. 100 एकराचा पठार शोधला. त्या टोकावर चप्पल, दुधाचं भांड, चप्पल सापडली. पायाखालची जमीन सरकली. हो, जर इथून आईने उतरायचा प्रयत्न केला असेल, पडले असेल, जण जरवाणारे खाली असेल, कुठल्या झाडा झुडपात अडकली असेल, करायचं काय? या रायगडाला 16 किलोमीटर प्रदक्षिणा घातली, काही सापडलं नाही. आता उरलेला पर्याय घरी कळवण्याचा. 4 मावळी पालखी घेऊन घरी जातात, दरवाजा ठोकवतात आणि ते 4 मावळी तिच्या कुटुंबाला आणण्यासाठी जातात. परंतु ते 4 मावळेच घाबरतात तर का? दरवाजा ठोकल्यानंतर त्या आईला पाहतात. आईचं अंग खर्च होतं, काटे टोचले, रक्त भांबूळ झाली होती. त्या अवस्थेत पदराखाली घेऊन आपल्या बाळाला आईला सांगितलंय, आईच्या अवस्थेच्या परिस्थितीमध्ये आहेस, राजाने तुला दरबारात बोलवलंय. आईला, लेकराला, कुटुंबाला पालखीत बसवलं, दरबारात आणलं. आईच्या मागे गाव उभा राहिला. राजा आईला काहीतरी कठोर शिक्षा करतील. या कठोर शिक्षामध्ये गाव घाबरला. आई घाबरली होती. राजे मला नव्हे, माझ्या बाळाला नव्हे तर मला शिक्षा करतील, नाही तर माझ्या बाळाला शिक्षा करतील. पण राजे आपले एवढे कठोर होते काय? नव्हते. दरबारात आणलं. आई डोईवर पदर घेते, मान खाली घालते, राजांना हात जोडून विनवणी करते, राजा मला शिक्षा करा, माझ्या लेकराला शिक्षा करू नका. लेकराला हातात घेतलं राजाने. आई घाबरते. आईला राजे म्हणतात, आई उतरलीस कुठून, तो रोड दाखव. आईने दाखवला. आईला राजे म्हणतात, आई तू इथून उतरून दाखवशील का आता? नाही राजा, त्यावेळेस माझ्या डोळ्यासमोर मला बाळ दिसत होता, आता मला खाली दरी दिसते. कड्याला तासलं, कड्याला तडबंदी दिली, कड्याचं नाव दिलं हिरकणी बुरुज. आणि त्या आईची खणा नारळाने ओटी भरून त्या बाळाच्या पाठीवरती हात ठेवून सांगितलं, वा भादरा वा, या आईचं दूध पी, लवकर मोठा होऊन तू या स्वराज्यात सामील, तुझ्यासारख्या वाघांची या स्वराज्याला बघा. आणि गावामध्ये मिरवणूक पोचून गावाचं हिरकणी बुरुज. पण आज मराठी माणूस छाती ठोकून म्हणतोय की आईच्या दुधाचे उपकार कधी ना कुणाला भेटणार बघा. तो हिरकणी बुरुज आहे. समोर तुम्हाला जे विटांचं बांधकाम दिसतंय का, ही टाकसाळ आहे, रिझर्व्ह बँक.
छापखाना पैसे छापण्याची जागा. आपल्या करन्सीवर सत्यमेव जयते. राजांच्या राजमुद्रेवर मजकूर लिहिला होता, प्रदीप पंचंद्र लेखे वरद विष्णू वंदिता शहा सुर सुरसैषा मुद्रा भद्राय राजते. राजांच्या राजमुद्रेचा उल्लेख असा होतो, जसा आकाशामध्ये चंद्र सूर्य वाढत जातो तसे शहाजी राजांचे पुत्र छत्रपती शिवाजीराजे यांचं स्वराज्य चंद्राच्या कोरीप्रमाणे वाढत जावावं. राजांची राजमुद्रा ही लोकशाही कल्याणासाठी वापरली जावी. ते राजांचा टाकसाळ आहे. जाहिरात आकाराची रूम आहे, जमिनीखाली 8 बायदाची रूम आहे, बघायला काही नाहीये, एवढीच रूम आहे. राजांचे गुप्तहेर कोण होते? बहिर्जी नाईक. स्वराज्याचा तिसरा डोळा बहिर्जी नाईक. स्वराज्याची तिसरी ताकद बहिर्जी नाईक. बहिरूपी बहिर्जी नाईक. 18 भाषांचं ज्ञान, बसल्या जाग्यावर 7 रूपांतर बदलायची. स्वराज्याशी एवढी निष्ठा होती की मरेपर्यंत आपल्या धर्मपत्नीला माहित नव्हतं आपले धनी स्वराज्यासाठी काय काम करतायत. छोट्या मोठ्या गावात जायची, छोटी मोठी खबर भेटेन राजांपर्यंत सांगायची. अहो छोटी मोठी गावात तर सोडा, त्या औरंग्याच्या दरबारात जाऊन त्याच्या दाढीला हात लावून त्याच्या हातून गिफ्ट घेऊन राजांपर्यंत बातमी पोहोचवले म्हटल्यानंतर ती असती काय हुशार असेल याची कल्पना करायची. अहो राजांचा राज्याभिषेक झाला ना, आता कुणाच्या लग्नाच्या पत्रिकेत नाव टाकू द्या, नसू द्या घरातल्या, येणार नाही. 10 वेळा 50 वेळा टोमणे ऐकताना म्हणतात, मग आज माझा राजा मला सिंहासनावरती बसताना बघायचा होता. नव्हती का होती बहिरूपी बहिर्जी नायकांची अपेक्षा, पण त्यांना ते दरबारात आणू शकतील का? नाही शकणार. बहिरूपी बहिर्जी नायकांचा सत्कार राजाने बघितल्यानंतर होणारच, पण सत्काराची बहिरूपी ना अपेक्षा नव्हती. माझा राजा मला सिंहासनावरती बसताना बघायचा आहे, माझा राजा 18 पगड जाती एकत्र आणून छत्रपती झालाय तो मला बघायचा आहे. अहो बहिरूपी होते ते, 7 रूपांतर बदलायचे, अनेक रूपांतर घेतली असती, कुठलं मोठं रूपांतर घेतलं नाही, तर एका फकीराचा अवतार घेतला आणि राजांचा राज्याभिषेक बघितला. म्हणून सांगितलं जातं की अंधार फार झालाय, आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा ज्या ठिकाणावरती आता आपण उभे आहात त्याला इतिहासामध्ये राजांचा राजदरबार म्हणतात. याच ठिकाणावर छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक होणारच, आपण सर्वजण करणारच. शिवाजी राजांच्या राज्याभिषेकाची तारीख 6 जून 1674. राजे 6 जून 1674 सकाळी पहाटे 4ला उठतात, स्नान करतात, अंगावर वस्त्र परिधान करतात, कवड्याची माळ घालतात, राजे देव देवतांचं दर्शन घ्यायला जातात. राजा आई भवानी माते समोर नतमस्तक होतात, जगदीश्वरात साकडं घालतात, शिरकाई मातेस वंदन करून याच मार्गाने राजांच्या हत्तीच्या अंबारीवरती मिरवणूक येते. राजे या मार्गाने येताना आनंदाने खुशीने येतात. बाजूला 6000 प्रजा, 6000 प्रजेच्या कंबरेला भगविशाळ, डोक्यात मानाचा पेटा. राजे या मार्गाने जाताना आनंदाने खुशीने जातात. 6000 प्रजा उठते, डोक्यातला मानाचा भगवा पेटा काढते, एक हात कमरेवर ठेवून राजांना मानाचा मुजरा करते. राजे तो 6000 प्रजेचा मानाचा मुजरा स्वीकारतात. राजे या मार्गाने जाताना आनंदाने खुशीने जातात. आई बहिणी राजांना ओवाळतात, राजांच्या अंगावरती फुलांचा वर्षा होतो. आनंदाच्या सोहळ्यात राजांचा राज्याभिषेक काय पद्धतीने पार पडला असेल याची कल्पना करा. मग त्या सिंहासनावर आरूढताना राजांच्या डोळ्यातून अश्रू अनावर होण्याचं कारण काय? कारण ज्या जीवाभावांवर, ज्या वीर मावळ्यांवर ज्याने हिंदवी स्वराज्य घडविलं, या स्वराज्याच्या आणि या सह्याद्रीच्या कुशीत रक्ताचे पाड घालून तो मावळा मात्र या दरबारात दिसत नव्हता. आऊसाहेबांना म्हणतात, आऊसाहेब आम्हा आसामचे मावळे आठवतात. आऊसाहेब जी पहिली पायरी चढतो हिंदवी स्वराज्याची, दुसरी पायरी चढतो प्रतापराव गुजर, आऊसाहेब तिसरी पायरी चढतो आधी लगीन त्या कोंडाण्याचं, मग माझ्या रायबाच्या असे म्हणणारे ताना आऊसाहेब लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे असे म्हणणारी बाजी. असंख्य वीर शुरांची नावं घेऊन राजे लटलटच्या पायाने सिंहासनावर त्यारूढ झाले. राजांच्या हातात विष्णूची मूर्ती दिली, राजांच्या अंगावर 1000 मोहरांचा वर्षाव झाला. आणलेल्या गागा भट्टाने 7 नद्याचा 7 समुद्राच्या पाण्याचा अभिषेक घातला आणि आऊसाहेब म्हणतात, अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीत खेळणारं बाळ, अरे या शिवनेरीच्या काळ्या मातीचे गडकिल्ले बनवणारं माझं बाळ आज 32 मनाच्या सिंहासनावरती आरूढ आहे. राजे सिंहासनावरती आरूढ होतात. महादरवाजात 21 तोफांच्या सलाम्या होतात. नगारखान्यावरती नगारे सनई चौघडे वाजतात. घरागावात सह्याद्रीच्या कुशीत कळवण्यात जातं मराठ्यांचा राजा राजा झालाय. 18 पगड जाती एकत्र आणून राजे छत्रपती झाले. आणि या दरबारात एक जोरात आवाज झाला. सगळ्या पाठीमागून हे बोलायचं आहे की महाराज प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुले वतंस सिंहासनाधीश्वर महाराजा धीराज
योगीराज पुण्यश्लोक छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. अशा घोषणा झाल्या आणि याच प्रकारे राजांचा राज्याभिषेक पार पडला. राजे सिंहासनावरती आरूढ झाले आणि एका अनोळखी व्यक्तीने व्हाईट कॅप कडून राजांना मानाचा मुद्रा केला. तो इंग्रज वकील हेनरी ऑक्झेटन खास राजांच्या भेटीसाठी आला. दरबारात आला, आनंदाने राज्याभिषेक बघितला. बघताना त्याची चुकन नजर त्या हत्तींकडे पडते. हत्तींना बघून एवढा घाबरतो, अरे मी 2 पायाचा माणूस, राजाने 4 पायाचे हत्ती रायगडावर कशा आणले. मराठी माणसाला इंग्रजासोबत इंग्रजाचा ट्रान्सलेटर होता मराठी माणूस नारायण शिवने. नारायण शिवनेनं प्रश्न विचारला. शिवने काय उत्तर देणार हो, मराठी माणूस काय उत्तर देणार. आमच्यापेक्षा तुम्ही हुशार, आम्ही तुमची चाकरी करतोय, या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. त्या इंग्रजाला काय सापडलं नाही. इंग्रजाने रोज निश्चित डेल्डारीत बकरीत लिहून ठेवलं. आताचे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर उत्तर देतात, बांधकाम करण्याआधीच हत्तींची लहान पिल्लं पालखीत बसून आणलेली पाळणपोषण रायगडावरती केलं. म्हणजे लहानाचं मोठं करता येतं, मोठ्याचं कधी लहान करता येत नाही, ही आपल्या राजांची दूरदृष्टी होती. आज जे सिंहासन पाहतो पंचधातूचा आहे. औरंगजेबाचा सरदार झुर्पी कारखान टोपणना वितिकत खान याने घणाचे घाव घालून सोन्याचं सिंहासन लुटून नेलं. कोल्हापूरचे संभाजीराजे 13वे वारसदार याने 2009 मध्ये मूर्तीची स्थापना केली आहे. मूर्तीवरती हार. सांगलीवरून भिडे गुरुजींची रोज 2 लोक येतात. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान 27 वर्ष झाली सेवा चालू आहे. किती वादळवारा असो, केवढं संकट असू द्या, कंपल्सरी देवपूजा आरती होती. दुसरा हार सीएम साहेब शिंदे साहेब यांच्याकडून 9 ते 10 वर्ष झाली कंपल्सरी हार येतो. पहा बघा समोर जो नगारखाना पाहताय, मुंबई मधला गेट ऑफ इंडिया पाहिलाय का? सेम रचना आहे की नाही? हा गेट ऑफ इंडिया सारखा दिसत नाही, तर गेट ऑफ इंडिया याच्यासारखा दिसतो. इंग्रजांनी याची कॉपी करून तिकडे बनवले. याला म्हटलेला नगारखाना. याच्या आधी रायगड कोणी बघितलाय? या दरबारामध्ये इको होतो, वास्तुशास्त्र, प्रतिध्वनी. किती हळू आवाजात बोललात पूर्ण दरबारात आवाज जातो की नाही? याच दरबारात जातो. कागद फडलात तरी आवाज जातो. टिचकी वाजवली पूर्ण दरबारात आवाज जातो. किती आपापसात हळू आवाजात जरी चर्चा केली तरी पूर्ण दरबारात आवाज जातो. त्या आवाजाला साक्षीदार तज्ज्ञांची मतं अशी आहेत की हा दगड असू शकतो. या दगडामुळे तो आवाज तिकडे जात असेल, इकोसिस्टम होत असेल, वास्तुशास्त्र प्रतिध्वनी होत असेल, त्यामुळे त्याचा आकार तसा दिलेला आहे. हा राजांचा दरबार. बाहेरच्या साईडला होळीचा मळ, बाजारपेठ आपण बघू. जे काही जयश्री लिहिलेलं आहे त्याच्या खाली प्राणी पाहायला मिळतात का? या साईडला एका शिवाच्या पायाखाली एक हत्ती आणि एक शेपटीवरती आहे. माहिती आहे का हो? आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही, बादशाही, निजामशाही, या 5 शाही तरी माहिती आहेत का? त्यांच्याकडे ताकद कशी होती? हत्तींची. स्वराज्याला याची भीती होती. मोठा शाही आहे, याला शिव म्हणतात. शिव म्हणजे शरभ, शिव म्हणजे महादेवाचा अवतार छत्रपती शिवाजी महाराज. या आदिलशाही, कुतुबशाही, मोगलशाही, बादशाही एकत्र येऊन स्वराज्य नष्ट करणार होत्या. राजांना कल्पना नव्हती. या 5 शाही एकत्र येऊन स्वराज्य नष्ट करणार. हत्तींची ताकद, स्वराज्याला भीती होती. ज्या दिवशी राजाने यांना कल्पना लागली त्यावेळेस राजाने त्यांना चॅलेंज केलं होतं, जरी येताना 2 जण एक सोबत येऊ नका, येताना 5 सोबत या. चौघांना पायाखाली चुरडेलने एकाला शेपटीवरती ओढून टाकेल. ही मराठी सत्तेची ताकदीची प्रतिकृती कोरलेली आहे. आठवतं का? मोडेल पण वाकणार नाही. ही मर्द मराठ्याची जात आहे, याच्यातून पाहायला मिळेल. जसं आपण सर्वजण शिमग्याच्या महिन्यात मार्च महिन्यामध्ये होळी खेळतो, तसे आपले राजे इथे होळी खेळायचे. होळी पेटली की राजे गादीने उठायचे. पेटत्या होळीत नारळ टाकायचे. कुठलाही बहादर असेल पेटत्या होळीतला हाताने नारळ काढेल त्याला हातातला 1.25 किलो सोन्याचा कडा, मानाचा घोडा, पेठा बक्षीस द्यायची. एकमेव राजे वयाचे 9 वर्षाचे असताना धर्मवीर छत्रपती संभाजीराजाने पेटत्या होळीतला नारळ काढलाय. त्याला म्हटलेला होळीचं ग्राउंड. दूरवर पसरलेली इमारत आहे बाजारपेठ. बाजारपेठेची लांबी 800 फूट, रुंदी 40 फूट आहे. घोड्याची हाईट दिले कारण त्यावेळची लोक रुबाबदार घोड्यावर बसून बाजार करणार, ती राजांची बाजारपेठ. बाजारपेठेची रचना अशी की आगे मकान, पिछे मकान, बीच में स्टोर, म्हणजे पुढे दुकान, मागे राहण्याची सोय, त्याच्याच मागे सामान ठेवण्याची व्यवस्था. पुढे जे मंदिर आहे, मंदिराचा आकार कसा दिसतो? त्याचा आकार मस्जिद सारखा का दिला? तुमच्यापर्यंत काय माहिती आहे? मुघलांनी तोडून म्हणजे राजा आपल्या मुघलांना घाबरत होते. माहोल
ऑल महाराष्ट्रातली मंदिरं तशी असतात. मी पण याच्या आधी सांगायचो, पण त्याचा शोध अनेक इतिहासकारांच्या तोंडून अनेक आपल्या दृष्टीने जर पाहिलं तर ज्या टायमाला आपल्याकडे कलाकार होते त्या पद्धतीचे होते, त्यामुळे ते मंदिर तिथे असते. आता त्याच्याकडे बघण्याचा, आपण ऐकून बघण्याचा दृष्टिकोन तसा झालेला आहे. आपल्या नजरेने तुम्ही फ्रेश पहा की त्याच्यावरती घडूच्या तांब्यावर नारळ पाहायला मिळतो आणि बाजूला आंब्याची पानं दिसतात. हा बघा, आपल्या हिंदूंचंच प्रतीक ते पाहायला मिळतं. ते जगदीश्वराचं महादेवाचं मंदिर आहे. ते ऐकून सांगून ते बघण्याचा दृष्टिकोन तसा झालेला आहे आपला. पहा बघा, ते जगदीश्वराचं मंदिर आहे. मंदिराच्या पुढे राजांची समाधीच्या मंदिराच्या मध्ये ज्याने रायगड बांधला त्यांच्या नावाची पाठी आहे. सेवेचे ठाई तत्पर हिरोजी हिंदुळकर, ज्याने स्वतःचे घरदार विकून स्वतःच्या बायकोच्या अंगावरचे दागिने गहाण ठेवून रायगड बांधला आणि फक्त नावाची पाठी का घेतली? राजाने हिरोजींना विचारलं होतं, पैसा अडका माणिक मोती हिरे काय पाहिजे ते मागा द्यायला मी तयार आहे. राजा तुमचा पैसा अडका माणिक मोती हिरे नकोय. ज्या वेळेस तुम्ही शंकराचे दर्शन घ्यायला याल त्या वेळेस तुमच्या पायाची धुळी माझ्या नतमस्तक पडावी एवढीच माझी प्रार्थना आहे. राजाने त्या हिरोजींना नावाची पाडी दिली. नावाची पाडी देताना राजाने हिरोजींना विचारले, हिरोजी गडाचे गॅरंटी पत्र काय देतं? राज, जोपर्यंत तुम्हाला गडाचं गॅरंटी पत्र जसं नाव दगडात कोरलं तसं दगडात गॅरंटी पत्र तिथे कोरलेलं आहे. राजे, श्री गणपती नमः, जगदीश्वराला साक्षी घेऊन सांगतो की रायगडावर बांधलेल्या 350 इमारती, 11 तळाव, 84 पाण्याच्या टाक्या, जोपर्यंत आकाशात चंद्र सूर्य आहेत, हयात आहेत, तोपर्यंत बांधकामाला काही होणार नाही. गडावरून न परवानगी घेता खाली जाईल ती पाण्याची धार, खालून बांधकामाला काय झालंय का? वरती छप्पर जाळले. त्या 2 आडव्या भिंती दिसतात का? इंग्रजांनी त्याच्यावरती हल्ला केला 10 मे 1818ला. कर्नल रोहतर आणि मेजर हॉल या 2 ब्रिटिशांनी तोफीचा बडीमारा करून रायगड जाळला. इतिहासाच्या नोंदणीप्रमाणे रायगड 11 ते 12 दिवस जळत होता. मग इंग्रजांना आपल्या इकडचा रस्ता माहिती होता का? मित्र कोण झालं? आपणच. म्हणून कवी भूषण म्हटले होते, काशी की कला जाती, मथुरा में मस्जिद वस्ती, आगर न होते शिवराय तो सबकी सुन्नत होती. राजे जन्माला आले नसते जगात हिंदू धर्म. म्हणून सांगतो, तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. राख म्हणून घेऊ नका कोणी. तांदूळ शिजल्यावर भात म्हणतात, अंधाराला रात्र म्हणतात. महाराष्ट्रात राहून छत्रपती शिवाजीराजांना विसरेल त्याला खरोखर औरंगजेबाची अवलाद म्हणजे जय महाराष्ट्र, जय शिवराय, जय शिवराय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. भारत माता की जय. आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, आम्ही गड्या डोंगरचं राहणार, साखर शुभाचं होणार, निशान भगवे भूवरी फडके, शत्रूचे मग काळीज धडके, मावळे आम्हीच लढणार, साखर शुभाचे होणार, आम्ही गड्या डोंगरचे राहणार, साखर शुभाचे होणार, भोळ्या भगताच्या घरी गोंधळाला ये ग, गोंधळाला ये घनमान कुंकवाचा केग, आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला, आई ग अंबाबाई आज आली गोंधळाला, नताशा वाजवा संभळाला, आली गोंधळाला, नताशा वाजवा संभळाला, चौक भरला अंबाबाई माणिक मोत्याचा, चौक भरला अंबाबाई माणिक मोत्याचा, धूप अगरबत्त्याचा,
तुला केला वाहीन पाळणा सोन्याचा नवस तुला केला वाहीन पाळणा सोन्याचा नवस तुला केला वाहीन पाळणा सोन्याचा नवस केला तुला वाहीन पाळणा सोन्याचा पाळणा सोन्याचा दिवा लाविला लोण्याचा पाळणा सोन्याचा दिवा लाविला लोण्याचा. वाटतं तुम्हाला जाऊन पूर्ण गड फिरून आले काय विशेष पहिल्यांदा इकडे बघा ना तिकडे काय लाजतं बघा. नाचत नाही रे. गाईज आमचं फायनली झालंय रायगड फिरून. हे बघा आता आमचं उतरायची तयारी आहे. काय बोलतो इतकं वाटलं नाही. कसं वाटलं फिरून तुला काय विषय? एकदम मस्त. जय महाराष्ट्र करा कष्ट. ओ विरार कसं वाटलं फिरून तुम्हाला? बस एवढंच बोलतात. तुला कसं वाटलं? मन तृप्त झालं. वा 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 वा. हा तर चला गाईज भेटूयात आपण आपल्या सेकंड ब्लॉगमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये. बाकी तुम्हाला माहितीच आहे काय करायचं. ओ काय बोलला ना तुम्ही? अच्छा बोला. लाईक करो. शब्द नाही बोलायला एवढं. हे नका बोलू. झालं जाऊ द्या. आम्ही जाका डायरेक्ट बोला ना. नाही बोलायचं कशाला टाइमपास करताय? तिकीट काढू चल. लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा आणि या पोरीला फॉलो नका करू. चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि शेअर 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 शेअर. भाऊ आपला फेमस व्हायला पाहिजे भाई. ओके हे तुमच्या हातात आहे. हां तुमच्या नाही बोटात बोटावर आहे तुमच्या. चला बाय बाय. गुड नाईट. टेक केअर. आता आम्हाला सुखरूप घरी जाऊ द्या.